बाबाच्या घराला कमानी दरवाजे बाबांच्या घराला. तर मग एक पाखरू मला चिलबिल करायला लागला. तर पाखराला मी सांगितलं काय, तू जाऊन माझ्या पोरला निरोप देस. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलो इकडे तेलवाडीमध्ये एक भाडं सोडायला आलो होतो. तिकडे माझी पाहू शकता रिक्षा आहे. तर तिकडे रिक्षा आहे आणि भाडं सोडायला आलो होतो. तर इकडे बघितलं तर आमच्या काकांचा जो तिकडे तेलवाडीमध्ये आहे आणि इकडे पाहू शकताय तिकडे जोत आहे पतंग आणि सर्जाचं. तर इकडे तेलवाडीमध्ये ते नांगरायला आले आणि पाहू शकता सर्वीकडे भात लावण्यास सुरुवात आहे आणि पाऊस गेल्यामुळे थोडी आता बेरणी आणि उकळी चालू आहे. ते बेरणी चालू आहे आणि पाहू शकताय ते गावातील आपल्याकडे शेतकरी आहेत, म्हणजे गावातील काकाच आहेत ते आणि ते आता जोताकडे आले. पाहू शकता इकडे जो दाखवत आहे. तर त्यांच्याशी आपण खास मुलाखत करून घेऊयात. तर आपल्या गावातील काका आहेत आणि त्यांच्याकडून आपण शेतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. कारण ते किती वर्ष शेती करतायत आणि कशा पद्धतीने शेती करतात त्यांच्याकडून आपण खास थोडक्यात माहिती करून घेऊयात. तर काका मला सांगा, तुम्ही किती वर्ष शेती करताय? मी आज 40 वर्ष शेती करतो. 40 वर्ष. 40 वर्ष. तुम्ही कशा पद्धतीने शेती करता ते सांगा थोडं. मी 40 वर्ष संसार केला. माझा बाप मला काय शेती दाखवलं नाही कशी करायची, पण मी असं माझ्या भावांकडे राहून मी शेती शिकलेलं आहे आणि त्याच्यावर मी संसार करतोय. मी आज पण माझा काय संसार नाही, पण मी आता आलोय ना तर माझ्या भावाकडे जबाबदारीला आलेला आहे. तर अजून तरी तुम्हाला हौस आहे? हौस आहे, मला जोताची लय हौस आहे. आपलं जो शेतकरी आहे ना, जो कमवणारा, हा. तो तरी लोकांना किती पुरवणार? नाही तो पुरू शकत नाही. एवढे रेटेला तो पुरू शकत नाही. म्हणून आज ना उद्या आज आम्हाला शेती करणं गरजेचंच आहे. जर मी आज मी म्हटलं ना माझी परिस्थिती नाही शेती करायची, पण करणं 2-4 महिने तरी करणं गरजेचंच आहे आम्हाला. काही सांगू शकत नाही आपल्याला. नाही आपण मुलांच्या याच्यावर राहू. नाही. जोपर्यंत आता आपल्याला होतंय तोपर्यंत करणं भाग आहे. आता पोरं शिकली गेली बाहेर गेली, कुणी संसार करायचा, पण आम्ही 2 जण आहेत ना, तरी 2 महिने तरी 4 महिने तरी आम्ही करू शकतो आणि करणं हे गरजेचंच आहे. तर जो दाखवताना जी पूर्वीची गाणी असायची, शेतकऱ्यांना कंटाळा यायचा, त्याच्याबद्दल ते गाणे बोलायचे आणि त्यातनं आपण कामही चांगलं व्हायचं आणि एक आनंद मिळायचा शेतकऱ्याला. तर आपण या काकांकडून गाणं ऐकून घेऊया. बोला काका. ऋण पाकरा जा माझ्या मायेरा, ऋण पाकरा जा माझ्या मायेरा, एवढा निरोप सांग माझ्या लेकीला, एवढा निरोप सांग माझ्या लेकीला. बाबाच्या घराला कमानी दरवाजे बाबांच्या घराला कमानी दरवाजे, एवढा निरोप सांग माझ्या लेकीला, एवढा निरोप सांग माझ्या लेकीला. येताना ये ग तू भातय लावायला, येताना ये ग तू भातय लावायला, बाबाचं भातय रायल मागय, बाबांचं भातय रायल मागय. ऋण पाकरा जा माझ्या माय, ऋण पाकरा चला माझ्या मायेरा, कारेल ये मला नेयाला, एवढा निरोप सांग मला नेयाला. हो. तर मित्रांनो, आता जे या काकांनी गाणं बोललेत, या शेतामध्ये आपण या काकांनी गाणं बोललंय, तर त्या गाण्याचा अर्थ काय आपण जाणून घेऊयात. काका मला या गाण्याचा अर्थ सांगा. ते अर्थ म्हणजे असा आहे की ज्यावेळी मी पोरला बोलवलं त्यावेळी पोरगी आली नाही, म्हणून मी नंतर मग एक पाखरू मला चिलबिल करायला लागला. तर पाखराला मी सांगितलं काय, तू जाऊन माझ्या पोरला निरोप देस. आणि त्या निरोपांती माझी पोरगी आली, तिथे गेली किलबिल करायला लागली. तेव्हा ती सासऱ्याला म्हणायला लागली की मला कोणतरी निरोप घेऊन आलाय, मला भात लावा, पप्पांचा जायला लागणार आहे. त्या पद्धतीने सांगितलं तिने. मग त्यानंतर ती 2 दिवसांनी पोरगी माझी आली, माझं भात आवरलं आणि ती आपल्या संसार करायला लागली. या गाण्यामागचा अर्थ आहे. मित्रांनो पाहू शकता, या गाण्यामागचा अर्थ असा आहे की बापाचं भात लावायचं होतं आणि ते पाखरू, मग एक पाखरू होतं म्हणजे पक्षी तो किलबिल करायला लागला. मी म्हटलं अरे बाबा तू किलबिल का करतोस, तू जाऊन माझ्या पोरला निरोप देस. बरोबर. मग ते पाखरू गेलं, तुझ्या घराजवळ किलबिल करायला लागलं.
तिच्या आड्यावर बसून हा. त्यावेळी ते पोरगी म्हणाली मला आता पप्पांनी काहीतरी निरोप पाठवलाय हे तर मित्रांनो पाहू शकता पूर्वीची ही परंपरा होती त्या पाखराच्या निरोपाने ती मुलगी या बापाकडे भात लावण्यासाठी आली. आली मित्रांनो पाहू शकता काय म्हणजे काय परंपरा होती आणि कशा ही जुनी पद्धतीने परंपरा. जुनी वाढ वडिलाची जुनी परंपरा वाड वडिलांची जुनी परंपरा हा. कशा पद्धतीने होती बघा. तेव्हा काय फोन नव्हते काय नव्हते, पत्र नाही पाठवायचे. तर अशा प्रकारे हा संदेश पाखरांच्या द्वारे चिमण्यांच्या द्वारे पक्ष्यांच्या द्वारे असा जायचा. तर खरंच खूप या शेतकऱ्याचा आपण अभिमान केला पाहिजे की आणि ती पूर्वीपासूनची परंपरा अजून त्याने चालू ठेवली आहे. खरंच या शेतकऱ्याला धन्यवाद मानायला पाहिजे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच तुम्हाला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहे आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. आणि हो मित्रांनो आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.